कथा और कीर्तन हंसने के लिए नहीं होते, शुद्ध भाव से रोने के लिए होते हैं। कीर्तन नामासाठी करायचं। तर नाशकेतू माघारी आला आणि माघारी आल्यानंतर त्याने ते विचित्र दृश्य पाहिलं। उद्दल ऋषी आणि चंद्रकला भोगविलासामध्ये रत असताना त्या नाशकेतून पाहिलं आणि त्याला राग आला। अरे, दिवसा काम वासनेमध्ये तुम्ही रत होता, तुमच्यापेक्षा पशु बरे। पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही कौपदता स्मरती, बहिर होती आंबुळ उलटी। आणि त्या उद्दल ऋषीनं कमंडलूतलं पाणी घेतलं आणि त्यांच्यावर शिंपडलं। जा, तुम्ही इथून पुढे दिवस पाहू शकणार नाही, हा माझा तुम्हाला शाप आहे। आणि तो शाप खरा ठरला सज्जनो। आणि तो नाशकेतू जंगलामध्ये निघून गेला आणि त्याच भोगविलासातून, त्या भोगातून त्या उद्दलक ऋषी आणि चंद्रकलेला एक पुत्र प्राप्ती झाली। त्या पुत्राचं नाव आहे श्रावणबाळ। आता श्रावणबाळाची कथा कोणाला माहिती नाही असा मला नाही वाटत भारत देशामध्ये कोणी माणूस असेल। दादी जुनी कविता मला पाठ नाहीये। शर आला तो आमचे मामा आहे तिथे, त्यांच्या काळात होती ती, आमच्या काळात गवताचं पात होत। तिकडं श्रावणबाळ होता, आमच्या काळात गवताचं पात होत। लव लव करती गवताचं पात। असो, विनोदाचा भाग सोडून द्या। तर हा श्रावणबाळ नितांत आई वडिलांवर त्याचं प्रेम होतं, अत्यंत सात्विक, अत्यंत सुशील आणि प्रामाणिक श्रावणबाळ। आणि आई वडिलांना तीर्थयात्रेसाठी घेऊन निघाला। ज्या वेळेस तीर्थयात्रेला जात असता एका जंगलात संध्याकाळची वेळ होती आणि श्रावणबाळ आई वडिलांना घेऊन निघाला। उद्दलक ऋषी आणि चंद्रकला नाव ध्यानात ठेवा। कधीही तुम्हाला कोणी रामायणातला कोणता प्रश्न विचारला तर हे दोन पात्र रामायणामध्ये नावासहित कधी सापडणार नाहीत। तुम्ही परत कोणाही म्हणजे विद्वानांना सापडेल, पण आमच्या सारख्यांना सापडणं थोडंसं कठीण आहे, कारण आम्ही त्याचा विचार करत नाही। आम्हाला लागली सवय बाखड कथा, तशी माझी सुरुवात मी बाखड कथेनं नाही करणार, कथेनं करणार। आणि ही सवय माझ्या जीवनात जर राहिली त्याचा परिणाम माझे चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही। आणि ज्या वेळेस आई वडिलांनी इच्छा केली, बाळा बाळा आम्हाला खूप तहान लागली, आम्हाला पाणी मिळेल। त्यावेळेस श्रावणबाळानं कमंडलू घेतला आणि एका सरोवरावर गेला। दुर्दैव असं त्या सरोवराच्या काठाला एका झाडीमध्ये दशरथ राजा दिवसभर शिकारीसाठी बसले होते आणि दिवसभर बसले असता त्यांना शिकार मिळाली नाही। ते शिकारीसाठी बसले असतात आणि अचानक सरोवरावरून बुडबुड असा आवाज आला। दशरथ राजा अतिशय पराक्रमी होते आणि त्यांनी त्या दिशेनं बाण सोडला। ज्यावेळेस दशरथ राजाने त्या दिशेनं बाण सोडला, श्रावण बाळाच्या छातीत बाण लागला।
छातीत बाण लागला, छातीत बाण लागला आणि श्रावण बाळ धारातीरच ती कोसळले. आई अशी मोठी गर्जना केली आणि त्यावेळेस दशरथ राजाच्या लक्षात आलं आपल्याकडून कोणी सावज नाही मेलं, आपल्याकडून कोणाचा तरी प्राण गेला आहे. आणि मग दशरथ राजा झाडावरून खाली आले आणि त्याला पाहिलं, बाळा कोण आहेस तू? त्यावेळेस श्रावण बाळानं सांगितलं, मी ऋषीपुत्र, उद्योलक ऋषींचा पुत्र आणि चंद्रकलेचा पुत्र श्रावण आहे. दशरथ राजाच्या डोळ्यात पाणी आलं, कारण परिणाम आता मी आणि माझं या गोष्टी कळल्या. दशरथ राजाला काय कळलं? ज्यावेळेस श्रावण बाळानं सांगितलं की मी उद्योलक ऋषी आणि चंद्रकलेचा पुत्र आहे, त्यावेळेस दशरथ राजाच्या अंतकरणाला वेदना झाल्या आणि दशरथ राजा सांगू लागला, बाळा दुर्दैवानं माझ्या हातून तुझा मृत्यू झाला, मी काहीही तुझा शाप भोगायला तयार आहे. श्रावण बाळा अतिशय गुणी होता. श्रावण बाळानं शाप नाही दिला. श्रावण बाळानं सांगितलं, राजन श्रावण बाळाला माहित नव्हतं बरं का दशरथ राजा कोण आहे ते. तसं नात्याने दशरथ राजा कोण होते त्यांचे? श्रावण बाळाचे दशरथ राजा कोण होते सांगू शकेल कोणी? नाही? नका सांगू. तुम्हाला उगत तोंड उचकटा परत मिटकवा, नका मिटकू. फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा, म्हणा विठ्ठल विठ्ठल. तर दशरथ राजा श्रावण बाळाचा सख्खा मामा होता. कोण होता? सख्खा मामा होता. दशरथ राजाच्या वडिलांचं नाव काय? अजराजा. आणि चंद्रकला कोणाची मुलगी? मग कोण झाले हे? मामाचं नातं झालं. पण कर्म चुकला दशरथ राजा. कर्म जाणून बुजून नाही चुकला, पण कर्म चुकला आणि त्याचा परिणाम दशरथ राजाला श्रीकृष्ण अवतारामध्ये कंस म्हणून जन्माला यावं लागलं. आणि हा श्रावण बाळ कृष्ण रूपाने कृष्ण झाला. आणि मग कुणी कुणाला मारलं? बाच्याने आदल्या जन्मात मामाने बाचा मारला, कारण नसताना मामाने बाचा मारला. आणि पुढच्या जन्मात श्रावण बाळ श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपानं किंवा अवताराच्या रूपानं, अंश रूपानं मामाचा वध केला. कर्म देवाच्या बापालाही चुकलं नाही. मी देवाचं कर्म सांगितलं, आता देवाच्या बापाचंही कर्म सांगितलं. थोडक्यात तुम्हाला साधूचं थोडंसं कर्म सांगून जाईल. थोडे मनाचे कान करून ऐका. हे बाकीच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा कथा ऐका, तुमचा उद्धार होईल. तुमचा उद्धार झाल्याशिवाय, या कथेनं तरी तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. बाकीच्या रोजच गोष्टी आहेत, कुणी आई सांभाळली, कुणी बाप सांभाळला. सगळेजण सगळ्यांचे आई बाप सांभाळत असतात, आमच्या लगड पाहुण्यांसारखे. आणि आता ऐका, थोडं मनाचं कान करून ऐका. संतांचं कर्म मी तुम्हाला सांगतो, थोडक्यात सांगतो, वेळ घेणार नाही. संत मांदियाळीमध्ये एकनाथ महाराज, तुकोबराय, चुकोबराय, संत जनाबाई, संत मीराबाई, संत नामदेव महाराज, या संत मांदियाळीमध्ये एक मुसलमान समाजामध्ये एक संत होऊन गेले. त्यांचं नाव सजन कसाई. काकड्यामध्ये मामांना माहिती आहे, प्रमाण येतच. सजन कसाया भिकू लागे मावस, माळ्या सावत्यास खुरपू लागे.
मीरा बाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडेवा. देव भक्ताची सर्व कामं करतो, पण ती भक्ती अनन्य पाहिजे. तर ऐका सज्जन हो, हा सजन कसाई कर्म कसं चुकलं आणि त्याचा फेरा कसा पडला, मी अभंगाच्या पहिल्या चरणावर बोलतोय. अभंगापासून बाजूला नाही जाणार याची मी थोडीशी खात्री बाळगीन, आणि जरी गेलो तरी तुम्ही मला समजून घेता. तर हा सजन कसा आहे, त्याचा मांस विकण्याचा व्यवसाय होता, पण पांडुरंगावर निश्चिम भक्ती होती. इतकी भक्ती होती, त्या भक्तीचं ओझ एवढं झालं की देवाला सुद्धा वाटायचं सजन कसायच्या घरी जावं आणि सजन कसायच्या घरी जावं, सजन कसायच्या घरी जावं आणि सजन कसायच्या सोबत राहावं. सजन कसाही कसाही असू द्या, सज्जन होते. हा हे ध्यानात ठेवा. सजन कसाही कसाही असू द्या, पण तो कोण होता? देवाला ऋण सहन होईना, भक्ती सहन होईना. देवाला मनोमन वाटायचं की या सजन कसायच्या घरी जावं आणि त्याला काहीतरी मदत करावी. होता मांस विकण्याचा व्यवसाय, पण पांडुरंगाविषयी मनात असे कधी कधी आपल्या माळकऱ्यांच्या गळ्यामध्ये माळ असते आणि पोटात टाळ टाळ असतो, काळ असतो. कधी कधी पॅन्ट शर्ट मध्ये सुद्धा साधू असू शकतो. साधू असण्याची लक्षणं भगवी कपडे नाहीत, कपाळाला गंध नाही, गळ्यामध्ये माळ नाही आणि धोतर आणि नेहरू यामध्ये साधू नाही. ज्याचं अंतकरण शुद्ध आहे आणि दुसऱ्याविषयी ज्याच्या मनामध्ये कळवळा आहे त्याला म्हणायचं साधू. तर असे सजन कसाई, व्यवसाय मांस विकण्याचा, पण पांडुरंगावर निश्चिम भक्ती. आणि या भक्तीचं ओझ पांडुरंगाला सहन झालं नाही आणि पांडुरंगानं विटेवरून खाली उडी टाकली आणि सजन कसायाकडे धावत आले. रुक्मिणी मातेने विचारलं, देवा काय तू मांस विकणारा, तुम्ही त्याच्यासाठी उडी? त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात, उच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. देव फक्त भक्तीचा भुकेला असतो आणि प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला तर देव सजन कसायाकडे आले आणि आल्यानंतर आता कोणत्या रूपात जायचं? देवानं शाळीग्रामाचं रूप घेतलं. शाळीग्राम माहिती असेल कुणाला? दगडाचा, एक काळा दगड असतो, ते भगवान विष्णूची प्रतिमा मानली जाते त्याला आणि साक्षात भगवान विष्णू मानलं जातं शाळीग्रामाला.
आणि सजन कसायाचा रोजचा नित्यनेम होता, गंगेवरून स्नान करून यायचं आणि मग तो व्यवसाय चालू, पांडुरंगाची भक्ती व्यवसाय तो चालू करायचा. आणि ज्यावेळेस भगवान परमात्म्याने शाळीग्रामाचं रूप घेतलं आणि गंगेच्या काठावर येऊन पडले, गंगेच्या काठावर येऊन पडल्यानंतर सजन कसायाचे पायाला ठेस लागली आणि त्यानं खाली पाहिलं तर तो काळा दगड, त्यानं तो देव म्हणून नाही हातात घेतला सज्जनाव, दगड म्हणून हातात घेतला. त्याला तो विशेष वाटला आणि त्याने तो दगड दुकानामध्ये नेला, मांसाच्या दुकानात. आणि दुकानात दगड नेल्यानंतर तो दगड त्याने तराजूमध्ये ठेवला. आपण पहिले लोक करायचे बघा, आभांडच म्हणतो ना आपण, आभांड. ते आभांड केलं आणि देव तराजूमध्ये मांसाच्या ढिगाऱ्यात देव ठेवला. पण देवाला तुका म्हणे भक्ती पुढे, देव त्या ढिगाऱ्यात, मांसाच्या ढिगाऱ्यात राहू लागले. आणि एक दिवस त्या रस्त्याने एक ब्राह्मण चालत होता, त्यानं ते पाहिलं. अरे मला सजन कसाया वेडा झालास का काय? हा दगड नसून आमचा देव आहे आणि या देवाला तो मांसाच्या ढिगाऱ्यात ठेवलं. आणि मग सजन कसाया ऐकून त्यानं तो हिसकून दगड नेला आणि आपल्या घरात षडोपचारे दुधानं दह्यानं त्याच्या आंघोळ घातली, पूजा केली. एक रात्र एक दिवस देव ब्राह्मणाच्या घरी थांबले. पण रात्री ब्राह्मण झोपला आणि देवानं स्वप्नात येऊन ब्राह्मणाला दृष्टांत दिला, मी फक्त ब्राह्मण देवता तुमच्याकडे एकाच दिवसासाठी तुमच्या भाग्यात होतो, परत मला सजन कसायाकडे नेऊन गेला. आणि मग सजन कसायाचा अधिकार ब्राह्मणाच्या लक्षात आला आणि ब्राह्मणानं देव परत सजन कसायाकडे नेला. पण त्यावेळेस सजन कसायाची वृत्ती बदलली होती. सजन कसायाला कळालं होतं की हा देव आहे. आणि मग तो मांसाचा व्यवसाय सजन कसायानं पूर्ण बंद केला आणि झोळी घेतली आणि जगन्नाथपुरीच्या दिशेने निघाले. ज्यावेळेस सजन कसाई धर्मजल करत जगन्नाथपुरीच्या दिशेने निघाले, सज्जन हो, एका गावामध्ये मुक्काम केला सजन कसाईंनी. आणि त्या गावच्या पाटलाच्या घरी मुक्काम केला. आणि संध्याकाळची वेळ झाली आणि सर्व झोपले, पाटीलही झोपला, सजन कसाई झोपले. पण दुर्दैवानं पाटलिनीच्या मनात काम वासना जागी झाली. माझा तो अधिकार नाही, पण संतांचं चरित्र आहे, मी फक्त माझ्या मुखाने सांगतोय. आणि पाटलीनबाईची वासना जागृत झाली आणि पाटलीनबाईनं काम वासण्याची इच्छा सजन कसायाकडे केली. त्यावेळेस सजन कसाई म्हणून, अरे देवा, ज्या वेळेस मी मांस विकत होतो त्यावेळेस माझ्यावर संकट नव्हती, पण आज मी मांसाचा व्यवसाय बंद केला आणि संकटाचा प्रहार सुरू झाला. आणि त्या पाटलीनबाईला सजन कसाई तुकोबाराय गोड सांगतात, जाईवो तुमाते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. माते, मी आता चांगल्या मार्गाला लागलो आहे, भगवंताशिवाय मी कोणाशीही संगत करू शकत नाही आणि तुझी मागणी मी पूर्ण करू शकत नाही. पण त्या पाटलीनबाईच्या मनात आलं की हा सजन कसाई आपला नवरा जिवंत आहे म्हणूनच आपल्याला कबूल होत नाही. पाटलीनबाई बाहेर गेल्या, तोड आणली आणि झोपीत पाटलाच्या डोक्यात टाकली आणि पाटील मारला गेला. आणि मग पाटलीनबाई परत सजन कसाईकडे आल्या. आता काय अडचण आहे? आता तुझ्यासाठी मी माझा नवरा मारला, काय अडचण आहे तुला? त्यावेळेस सजन कसाई सांगू लागले, जमणार नाही. आणि असं करत करत दिवस उजळला, गावचे लोक जमा झाले आणि लोक जमा झाल्याच्या नंतर
पाटलीनबाईनं उलटा व्यवहार चालू केला. या सजन कसाईनं माझा नवरा मारला, माझ्याकडे पाप वासनेनं पाहिलं आणि या सजन कसाईनं माझा नवरा मारला. आणि ज्या वेळेस गावातल्या लोकांनी सजन कसाईला शिक्षा दिली, सजन कसाईचे दोन्ही हात कलम केले. आता मला सांगा काय दोष होता सजन कसाईचा? जोपर्यंत सजन कसाई मांस विकत होता, मांसाच्या ढिगाऱ्यात होता, तोपर्यंत संकट नव्हती. आमचं असंच आहे, आम्ही परमार्थात आलो, संकटे असतात, ते पूर्वजन्मेचं प्रारब्ध असतं, ते आपण कुणालाही चुकत नाही. आणि काही काही माळ नसते, बुक्का नसतो, कधी देवाची वारी नाही, कधी त्याच्या घरी 7 पिढ्या भजन होत नाही, पण पैसा एवढा असतो की जळता जळत नाही. त्याचं पूर्वजन्मीचं पुण्य हे या जन्मामध्ये त्याला भोगायला मिळतं. आणि आपण वारकरी जरी असेल, आपलं पूर्वजन्मी जर पाप असेल, तर आपण या जन्मी दरिद्रीच राहणार. देव कुणाचं वाईटही करत नाही, देव कुणाचं चांगलंही करत नाही. प्रल्हाद शिंदे जुनं गाणं होतं, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. तर सजन कसाईचे हात तुटले. आता सजन कसाई देवाला मानणारे, पण सजन कसाई देवाला दोष देऊ लागले, दोष देऊ लागले देवाला. त्याचं सुंदर प्रमाण झालं आहे. पुण्यवंत पाताळाला पुण्याला, दरिद्री तो भाग्यवंत केला, पुण्यवंत पाताळा लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, धुंद झाला तुझा दरबार, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा. कीर्तिवानाचे मारी गेले बाळ. मोठा अभंग आहे, पाहून घ्या. आणि मग सजन कसाई देवाला दोष देऊ लागले. आणि देवानं सांगितलं, मग माझा सजन कसाईनं सांगितलं माझा दोष काय? तर देवानं सांगितलं, पूर्वजन्मी जे तू कर्म केलं, तुला या जन्मात ते भोगायला आलंय. मग देवानं सारा घडलेला इतिवृत्तांत गेल्या जन्मीचा त्याला आठवण करून दिला. तू गेल्या जन्मी एक ब्राह्मण होतास आणि तू नदी गंगेवर स्नान करायला गेला, देवपूजेच्या वेळेस कोणाशीही बोलत नव्हता. आणि गंगेवरून स्नान करून येत असताना तू एक तुझ्या समोरून गेलेली गाय पाहिली. आणि त्या गायी मागून जो माणूस आला तो कसाई होता, कसाई होता. आणि तो कसाई, त्या कसाईने विचारलं, ब्राह्मण देवता तुम्ही गाय पाहिले का? त्यावेळेस तुम्ही हात वारे करून त्या दिशेला गेलेली गाय दाखवली, म्हणून तुमचे हात कलम केले, या जन्मात तुमचे हात तुटले गेले. आणि मग सजन कसाई म्हणलं, मग पाटील का मारला गेला? निष्पापाचा तर बळीच गेला, पाटील का मारला गेला? तर ऐक सजन कसाया, हा पाटील गेल्या जन्मीचा कसाई होता. आणि ज्या पाटलीनीनं पाटील मारला ती पाटलीन गायी होती. आणि त्या गायीनं या जन्मात तो पाटील मारला, म्हणजे त्याचं गेल्या जन्मीतलं कर्म या जन्मात त्याला भोग. तर गेल्या जन्मी जरी कर्म केलं तरी या जन्मी भोगावं लागतं. हे झालं अगा कर्मी जे उरावे ते तई सुख दुःखी फळावे. हे झालं संतांचं कर्म. आता तुमचं आमचं कर्म थोडक्यात सांगून जाईन. तर एका गावामध्ये एक माळीन आणि एक कुंभारीण राहत होते. मी मनुष्याचं थोडं कर्म सांगतोय, हे थोडं विनोदास्पद आहे. तर माळणीचा व्यवसाय होता भाजीपाल्याचा.
आणि कुंभारिणीचा व्यवसाय तर तुम्हाला सांगायची गरज नाही. कशाचा असेल? बंदुका, गाडगी मडके विकण्याचा त्याचा व्यवसाय होता. आता आपल्याला बाजार कोणता आहे जवळ? कालच झाला बेलवंडीचा. आपला पिसुऱ्याचाच घ्या. माळीनबाई ह्या वस्तीवरल्या होत्या, कुंभारीनबाई ह्या वस्तीवरल्या होत्या. आणि त्यांना गावात जायचं होतं. जुना काळ होता, त्यावेळेस वाहनं नव्हती. आणि माळीनबाई आणि कुंभारीनबाई लय जीवाच्या मैत्रिणी, पण मनात एकमेकांविषयी आढीची भावना होती. वरून गोड बोलायचं. काही लोक आहेत अशी, वरून काय संभाजी महाराज, नाद नाही करायचा आवाज. तुम्ही गायलं, तुम्ही अहो माणूस गुंगून जाते, बरा चक्कर येऊन नाही पडत. आम्ही गेला काय त्याचं खरे. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, कीर्ती मानवाची वर्णू नये. आपली तुमची आमची काहीच कीर्ती नाही. तर ऐका, विषय आपला थोडा बाजूला जाईल, वेळ झालेला आहे. आणि ज्यावेळेस कुंभारीनबाई आणि माळीनबाई बाजाराला निघाले त्यावेळेस जुना काळ होता आणि वाहनं साधनं काही नव्हती. त्यावेळेस उंट राहायचे, उंट. आणि उंटावर 2 गठोडे त्यांनी टाकले. एका बाजूला भाजीचं गठोडं आणि एका बाजूला गाडग्या मडक्याचं बंदोबस्त नका म्हणून. तर उंट चालू लागला. आता उंटाला हिरवी भाजी दिसल्यानंतर उंट कुठल्या दिशेने पाहिजे? उंटानं भाजीच्या दिशेने पाहिले. उंटाची नजर गेली भाजीवर. वडगड्डी खाय, वडगड्डी खाय. उंटानं साऱ्या गड्ड्या, निम्या अर्ध्या गड्ड्या खाऊन. पण हे कुंभारजीला माहिती होतं. पण म्हणले आज हिचं वाटुळच आहे. मनात म्हणली आज हिचं वाटुळच आहे. देवा खंडोबाराया, तुला तसा मी नाचका एकच नारळ फोडते, पण तुला 5 नारळाचं तोरण बांधेल. आणि आज माळणीचं वाटोळच होऊ दे. सगळ्या गाड्या उंटाने खाऊ दे. आता ज्या साईडने कुंभारीन चालली होती त्या साईडने होत्या भाजीपाला, आणि ज्या साईडने माळीन चालली होती त्या साईडने होती गाडगे. आणि हे कुंभारणीच्या मनात चाललेलं शिस्त आहे, मनात आडीची भावना. आणि मग उंटाने वडगड्डी खाय, वडगड्डी खाय असं करून उंटाने निम्या अर्ध्या गाड्या संपवल्या. आणि मग वज तुमच्या मनाने काय झालं असेल? कुठल्या साईडला पडलं? राहुल महाराज कसं पडलं असं. आणि गाडग्याच्या साईडला वज पडलं. एकही गाडगं शिल्लक राहिलं नाही. गाडगं शिल्लक राहिलं नाही. माळीनबाईच्या तरी 5-6 गड्ड्या शिल्लक राहिल्या. ती पिसुऱ्याला जाऊन विकून आली. कुंभारीनबाई तिथंच बसली होती, डोक्याला हात लावून. कीर्तन झाल्यावर तुम्ही तिला घेऊन या आणि जेवाय घाला. तर मला एवढंच सांगायचंय, कुंभारीनबाईने विचार काय केलता? माळणीचं वाटोळं व्हावं. वाटोळं कोणाचं झालं? गाडगे मडके तिचे फुटले. हा विचार करा, आपण दुसऱ्यासाठी खड्डा खांदायला जातो, पण आपला बी कुठेतरी शोधून ठेवा की आपला कोणीतरी खड्डा खांदून ठेवलाय. आणि हा नरदेह दुर्लभ आहे, पार्लाने प्रमाण दिलं आणि शेवट मिळालेला आहे आपल्याला. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. हा नरदेह आपल्याला शेवटी लाभलेला आहे.